रुपये पट्टी त्या ठिकाणी आली। त्याच्यामुळं या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी विचार करायचा की सोयाबीनची खरेदी यांची क्रांती मिलवाला आणि ते गांधी शेठ विश्वासभाऊ दोघांनाही रात्री एका खोलीत कोंडून ठेवलं होतं। इथून पुढे तुम्ही 2-3 दिवस सोयाबीनची खरेदी करायची नाही। हमाल असतील, तोलार असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीतले सगळे व्यापारी असतील, यांनी माझ्या प्रचारात जायचं म्हणून ही 3 दिवसाची इंग्रजापेक्षा मोठी सक्ती ज्या माणसानं केलेली आहे त्याच्या पाठीशी आपण उभा राहू नका अशी पद्धतीची विनंती। यानंतर बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय विश्वासभाऊ बारबोले आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय काकडेजी, आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, आमचे सहकारी मित्र राजाभाऊ चव्हाण, माजी सरपंच आपले भड साहेब, ज्यांनी या ठिकाणी आता आपले मनोगत व्यक्त केले ते मकरंद निंबाळकर, युवराज बापू काटे, या ठिकाणी उपस्थित आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बालभाई पटेल, ओमप्रकाश पाटील, माजी नगरसेवक राजू कदम, उपस्थित घुगे साहेब, रामभाऊ काजळे, भाऊ तांबे, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व तरुण मित्र, आज आपण प्रचाराच्या आता शेवटचा टप्पा 1-2-4 दिवस राहिलेले आहेत आणि साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं गेले अनेक दिवस झाले आपण सर्व तालुक्याचा दौरा करतोय। मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटतोय, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातल्या लोकांनी 54,000चा हवाडा दिला। त्या निवडणुकीमध्ये लोकांनी घरात बसून काम दाखवलं, पण आज ज्या ज्या गावात जातोय अतिशय उत्साहामध्ये आपल्या उमेदवारांचं स्वागत होतंय आणि जी काही दहशत होती, गुंडगिरी होती, एकदा 54,000चा तालुक्यानं लीड दिलाय म्हणल्यावर पक्क्या पायानं लोकांनी मनापासून ठरवलं की आता ह्याला आपण आसमान दाखवू शकतोय। ही अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये आपण आता बघतोय। गेले अनेक दिवस झाले आपण सगळेजण बघतोय, आता युवराज बापूंनी सांगितलं, मकरंद मालकांनी सांगितलं, सुसंस्कृत असा आपला हा तालुका, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा आपला तालुका, आज काय परिस्थिती आहे? गुंडगिरी, दहशत, मनाला वाटेल ते करण्यापर्यंत ही लोक गेलेले आहेत। अनेक लोकांना नाहक खोट्या केसेस मध्ये अडकवलेला आहे। अनेक या देशातले लोक या सत्तेच्या जोरावर त्यांनी पक्षात घेतले। महाराष्ट्रात ही तेच झालं, उद्धव साहेबांचा पक्ष फोडला, शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला आणि बार्शीत तेच लोण पसरलंय। अनेक लोकांना अडचणीत आणून आपल्या बरोबर घेण्याचं काम केलंय। काय त्या अनिल काकाची चूक होती मला सांगा? ते होतो, आम्ही बरोबर होतो, पोरके बरोबर होते, अनेक मंडळी त्यांच्या बरोबर पदरमोड करून काम करत होती।
जवळचीच माणसं दिसली. जवळचा माणूस स्वतःच्या पायावर उभा राहतोय म्हणलं की ते खपलं नाही. ज्या समाजानं त्या माणसाला हाताच्या बोटासारखं जपलं, एक मराठा समाजाचा माणूस पुढे येतोय म्हणून या तालुक्यातल्या लोकांनी त्यांना आजपर्यंत 2 वेळा विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं. मला सांगा, मध्यंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी अनेक वर्षांनी मनोज जरांगे पाटलांसारखा एक ऊसतोड कामगाराचा मुलगा समाजाचं नेतृत्व करतो. अख्ख्या महाराष्ट्रानं नाही तर ती देशामध्ये नोंद झाली. एक साधा माणूस. आता मध्यंतरी आपण दसऱ्याच्या वेळेस बघितलं काय परिस्थिती होती. त्यांनी आपल्याला बोलवलं होतं. जगभरात प्रसिद्ध झाला तो माणूस. का? मॅनेज कुणालाही झाला नाही. शेकडो कोटी रुपये त्या माणसाला मिळाले असते. एक प्रामाणिकपणानं समाजासाठी काम करतोय. अशा माणसाला ते आपल्या बार्शी तालुक्यातनं विरोध झाला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्याची बदनामी झाली. गावगावून फोन यायचे, काय तुमचं काय नेमकी भानगड आहे, कोण आहे हा माणूस तुमचा मनोज दादांना विरोध करतोय. त्यांनी आंदोलनं सुरू केली. आम्ही बार्शीमध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो आणि त्या ठिकाणी जात असताना आम्ही आमचे राजकीय जोडे बाहेर ठेवून समाजासाठी काम करत होतो. लगेच त्या ठिकाणी एकीकडे खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करणारी काही मंडळी आनंद काशीद असतील उपोषणाला बसायचे. दुसऱ्या बाजूला त्यांचा लगेच एक स्टेज मांडायचा प्रयत्न केला. थोडे दिवस गेले. समाज आता आपल्यापासनं थोडा बाजूला जातोय म्हणलं की त्याच्यातच मिसळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर स्वतःच्या हाताने खड्डा खंदून घेतला आणि मनोज दादा जरांगेंना त्यांनी बार्शीत आंदोलन करून विरोध केला. त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ह्याचा पराभव निश्चित झालेला आहे. काळ्या दगडावरती रेग आहे. आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. अनेक दिवसापासून आपण बघतोय ग्रामीण भागातला शेतकरी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी अख्ख्या देशात पहिल्यांदा कर्जमाफी केली 72,000 कोटी रुपयाची. या शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसची मंडळी असतील, शेतकरी केंद्रबिंदू मानून आता हा जाहीरनामा या निवडणुकीच्या निमित्तानं तयार केलेला आहे. काय परिस्थिती झाली? कांद्याची परिस्थिती तशीच, कापसाची परिस्थिती तशीच, सोयाबीनची परिस्थिती तशीच. मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शेवटची सभा त्या तानाजी चौकामध्ये झाली होती. मला कांदा नको, सोयाबीन नको, आरक्षण नको, फक्त देशप्रेम पाहिजे म्हणून छाती पडवून घेतली होती. म्हणजे काय शेतकऱ्याविषयी कळवळा, कुठून देशप्रेम एवढं निर्माण झालं, आपण काय करत होतो, याच्यापूर्वी काय उद्योग केलेले आहेत आणि आताच तुम्हाला देशप्रेम सगळं एवढं उपयोगायला लागलं. ही परिस्थिती या तालुक्यानं ओळखलेली आहे. आज फक्त पैसा एवढंच त्यांच्याकडे राहिलेला आहे. मी सोपल साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीला सगळा फिरलेलो आहे. 2-3 दिवस तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलं की अंदाज 100% येतोय हा तालुका काय करणार आहे, शहर काय करणार आहे. हे काय मात्र मला त्यावेळेस एक वेगळं चित्र निश्चितपणानं दिसलं.
की साहेबांना यापूर्वीच्या निवडणुकीत शहर आमचं प्लस असायचं, पण मला निश्चितपणानं वाटतंय ग्रामीण भाग आणि विशेषतः वैराग भाग आम्हाला काय ऐकायच्या मनस्थितीत दिसत नाही. इतकं उत्साह आणि याला काही करून वाढायचे एवढंच त्या डोक्यात लोकांनी ठेवलेलं आहे. लोक बोलत नाहीत. अनेक लोकांची त्यांच्या टीम मधल्या लोकांचे मला फोन येत आहेत. आता बार्शीवर इथपर्यंत येईपर्यंत 3 जणांचे फोन मला आलेले होते. आता सारखं सभेत असल्यामुळे साहेबांना मला काही त्यांचं बोलणं घडवता आलं नाही, परंतु त्यांच्या बरोबर फिरणारे सुद्धा मस्त कार्यक्रम दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असं या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आता विषय राहिला तुम्हा आम्हाला विकत घ्यायचा, आपण विकायचंय, विकलं जायचंय. कशासाठी? पैसा काय कष्टाचा नाही. तुम्ही आम्ही सगळा टॅक्स भरलेला पैसा त्या ठिकाणी सरकारकडे जातो. सरकार मधला निधी हे घेऊन येतात. त्याच्यातलं 10% कमिशन पहिलं 400 कोटीचं. स्वतः कामं घेतलेले ते पैसे मिळालेले वेगळे, ते काय आता आपल्याला मोजता येणार नाही. 10% सोपं आहे जरा. मग ती पैसे कोणाचे आहेत? आपले पैसे आहेत, उसने दिलेले पैसे आहेत. वसूल करायची वेळ झालेली. अजिबात कुणी हायगाई करायची नाही. रांग लावून पैसे घ्यायचे, पण कार्यक्रम पक्का मशालीला करायचा. एवढंच या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आपलं 2 नंबरचं बटन आहे मशालीचं. जसं ओमदादाच्या वेळेस तुम्ही पैसे घेऊन सुंदर कार्यक्रम केला, फार घ्यावा वाटला मला. अतिशय इमानदारी केली लोकांनी. आपले पैसे थोडे वसूल झालेत. आता 25-30% झाल्यात, राहिलेले करायचेत ना. आता तेवढे वसूल कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, साहेबांचं स्वागत आपण प्रत्येकाचा मोबाईलचा टॉर्च लावून या ठिकाणी करायचंय. सगळ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून अगदी